शिना नदीचं पाणी बघायसाठी लोक रेल्वेच्या रुळावर उतरलेत. रेल्वेला पण भिना गेलेत लोक. आता इकडे रितोरे पापनाच्या पुलावर माणसांची गर्दी तर वाढत चालली. म्हातारी कोतारी सगळी बघायला आलेली, कारण की कधीच कुणी कुणाच्याच आयुष्यात एवढं पाणी बघितलं नव्हतं म्हाताऱ्यांनी सुद्धा. अधून मधून शेतकऱ्याची वाहत जाणारी जनावर पण दिसत होती. तिकाल्या पुलावून पाणी बघायचं पोलिसांनी बंद केलं म्हणून इकडे आम्ही रेल्वेचा पूल गाठला. आमच्या आधी तिथं अर्ध गाव बघायसाठी थांबलेलं होतं. पुलाला पाणी टाकल्यामुळे रेल्वे तर एकदम दमानं यायची दमानं जायची. रुळावरची माणसं खाली करायला 2-2 रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते तिथं. माणसाचे ताफेकडे पाणी बघायला येत होते रुळावून. नदीच्याकडे जर म्हणलं की लोकांची छाती फुगून यायची, पण आता त्याच लोकांना मदतीची गरज पडायला लागली आहे. इथल्या वाढत्या पाण्याच्या पातळीला 5-5 मिनिटात फरक पडायचा. 5 मिनिटाला पाणी अजून वर यायचं. त्याच्यामुळे पुलावून आधी आम्ही निघालो. म्हणलं बाबा पावसा पाण्याचा काहीतरी उद्योग व्हायचा, पवा येत असून सुद्धा उपयोग नाही. चला गणपती बाप्पा मोरया म्हणून दगड टाकून खाली आम्ही पुलावून बाहेर पडलो. एवढं सगळं पाणी बघून सुद्धा माझं डोकं तिरकीकडे चालतं. एवढ्या सगळ्या लोकांच्या मागे आम्ही चालत गेलो आणि त्यांच्या मागे रेल्वेचा आवाज काढायचा प्रयत्न केला, पण टावरही बंद असल्यामुळे नेटवर्क नसतं. अर्थातच आमचाच पोपट झालेला आहे.